नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 140 ते 145 वर. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. कोर्टात एवढे साक्षीदार असतात, पण कोणाला आधी बोलवायचं, कोणाला नंतर, हे नक्की ठरतं कसं? कधी विचार केलाय? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे कलम आपल्याला सांगतं की साक्षीदारांच्या तपासणीचा क्रम म्हणजे विटनेस एक्झामिनेशनचा ऑर्डर कसा ठरवला जातो. न्याय प्रक्रियेत शिस्त आणि लवचिकता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हे कलम त्याचाच समतोल साधतं. म्हणूनच न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न हमखास येतोच. हे जे वाक्य तुम्ही बघताय ना, हेच आहे कलम 140चं मूळ तत्व. याचा सोपा अर्थ असा की साक्षीदारांचा क्रम हा ठरलेल्या कायद्यानुसारच चालेल, पण जिथे कायदा काहीच सांगत नाही तिथे कोर्टाला स्वतःचा विवेक वापरून निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे काय होतं तर कामकाज सुरळीत तर होतच, पण गरजेनुसार त्यात लवचिकताही येते. आता ही कायदेशीर भाषा आपण सोप्या शब्दात समजून घेऊ. बघा, कोर्टात कोणत्या साक्षीदाराला कधी बोलवायचं हे ठरवण्यासाठी आधी बघितले जातात दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सीपीसी आणि फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे सीआरपीसी. पण समजा एखाद्या वेगळ्याच परिस्थितीबद्दल या कायद्यांमध्ये काहीच लिहिलेलं नसेल तर मग न्यायाधीश स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार म्हणजे डिस्क्रिशननुसार हा क्रम ठरवू शकतात. अगदी सोपं आहे. चला, हे कलम आणखी सोपं करून समजून घेऊया 3 मुख्य शब्दांमधून. पहिलं म्हणजे प्रक्रियात्मक कायद्याद्वारे शासित. याचा अर्थ सीआरपीसी आणि सीपीसी हे कायदेच ऑर्डर ठरवतात. दुसरं, न्यायालयांची प्रथा म्हणजे अनेक वर्षांपासून कोर्टात ज्या पद्धती चालत आल्या आहेत त्या सुद्धा पाळल्या जातात. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे न्यायालयाचा विवेकाधिकार. याचा सरळ अर्थ आहे की जिथे कायदा आणि प्रथा दोन्हीही मार्ग दाखवत नसतील तिथे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोर्टाला असतो. तर मग ही जी निर्णय प्रक्रिया आहे ती कशी काम करते? बघा, याचा एक क्रम आहे. पहिली पायरी, नेहमी प्रक्रियात्मक कायद्यालाच प्राधान्य दिलं जातं. पण जर त्या कायद्यात काही स्पष्ट नियम नसेल तरच दुसरी पायरी येते. आणि मग तिसऱ्या पायरीवर न्यायालयाला आपला विवेकाधिकार वापरण्याची संधी मिळते. म्हणजे न्यायालयाचा विवेकाधिकार तेव्हाच वापरला जातो जेव्हा कायदा शांत असतो. चला, एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ म्हणजे हे आणखी स्पष्ट होईल. समजा एक क्रिमिनल केस चालू आहे. आता साधारण नियम काय आहे? आधी फिर्यादी पक्षाचे म्हणजे प्रॉसिक्युशनचे साक्षीदार तपासले जातात आणि मग बचाव पक्षाला संधी मिळते, बरोबर? पण आता विचार करा की बचाव पक्षाचा एक खूप महत्त्वाचा साक्षीदार आहे जो काही दिवसांतच कायमचा परदेशात शिफ्ट होतोय. मग काय करायचं? अशा खास परिस्थितीत न्यायालय आपलं कलम 140 अंतर्गत मिळालेलं डिस्क्रिशन वापरू शकतं. कोर्ट म्हणू शकतं की ठीक आहे, न्यायाच्या दृष्टीने या साक्षीदाराची साक्ष आधी घेणं महत्त्वाचं आहे आणि मग तो सामान्य क्रम बदलून त्या साक्षीदाराला आधी बोलवलं जाऊ शकतं. बघा, हे सगळं कलम 14 मुळेच शक्य होतं. तर मग ह्या कलमाचा मुख्य उद्देश काय आहे? पहिला उद्देश आहे खटल्याचं कामकाज एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चालवणं. दुसरा, गरजेनुसार कायद्यात थोडी लवचिकता आणणं. आणि तिसरा म्हणजे कायद्याचे नियम इतके कडक होऊ नयेत की त्यामुळे कोणावर अन्याय होईल. थोडक्यात सांगायचं तर न्यायदान प्रभावीपणे आणि निष्पक्षपणे व्हावं, हाच या कलमाचा खरा हेतू आहे. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोलूया. प्रिलिम्समध्ये यावर थेट प्रश्न येऊ शकतो. कसा? तर साक्षीदारांचा क्रम ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाचा आहे? आणि याचं उत्तर असेल न्यायालयाचा विवेकाधिकार. पण मेन्समध्ये मात्र प्रश्न थोडा फिरून विचारला जाईल. तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली जाईल आणि त्याचं विश्लेषण करायला सांगितलं जाईल. तिथे तुम्हाला कलम 140चा आधार घेऊन उत्तर लिहावं लागेल. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम 140 भारतीय पुरावा कायदा. 2. मूळ संकल्पना, साक्षीदारांचा क्रम आधी कायद्यानुसार ठरतो, पण कायदा जिथे काही सांगत नाही तिथे कोर्टाचा विवेकाधिकारच अंतिम असतो. आणि 3. परीक्षेसाठी महत्त्व. हे खूप खूप महत्त्वाचा प्रक्रियात्मक कलम आहे. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. नमस्कार. कोर्टाच्या कामकाजात कोणता पुरावा स्वीकारायचा आणि कोणता नाही हे ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाचा असतो? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 141 मध्ये मिळतं.
आज आपण हेच कलम सविस्तरपणे समजून घेणार आहोत, जे न्यायव्यवस्था आणि एपीओ परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या चर्चेमध्ये आपण 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 41चा परिचय करून घेऊ, मग त्याचं विश्लेषण करू, काही उदाहरणांसोबत ते समजून घेऊ, महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय बघू, जुन्या आणि नवीन कायद्यातला फरक पाहू आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे यावर एक नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. कलम 141चा परिचय. हे कलम म्हणजे पुराव्याच्या स्वीकारार्हतेच्या नियमाचा म्हणजे रूल ऑफ ॲडमिसिबिलिटीचा एक प्रकारे पाया आहे आणि हा नियम संपूर्ण खटल्याची दिशा ठरवू शकतो. तर कलम 141 नक्की काय सांगतं? हे कलम न्यायाधीशांना एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अधिकार देतं. तो म्हणजे पुराव्याची स्वीकारार्हता म्हणजेच ॲडमिसिबिलिटी ठरवण्याचा अधिकार. कोणताही पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जाईल की नाही याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे न्यायाधीशांना असतो. यातलं सर्वात महत्त्वाचं तत्त्व असं आहे की सुसंगतता म्हणजेच रेलेव्हन्सी ही स्वीकारार्थतेची म्हणजेच ॲडमिसिबिलिटीची खरी कसोटी आहे आणि न्यायाधीश हे त्याचे संरक्षक आहेत. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर न्यायाधीश हे कोर्टरूमचे एक प्रकारे गेटकीपर किंवा द्वारपाल आहेत. तेच ठरवतात की कोणता पुरावा खटल्यामध्ये येऊ शकतो आणि कोणता नाही. आता आपण ह्या कलमाच्या तरतुदी जरा अधिक बारकाईने बघूया. त्यातले जे आवश्यक घटक आहेत ते समजून घेऊया म्हणजे त्याचा नेमका अर्थ आपल्याला स्पष्ट होईल. बघा, या कलमामध्ये 3 मुख्य उपकलमं आहेत. पहिलं उपकलम 1 जे न्यायाधीशांना अधिकार देतं की त्यांनी पक्षाला विचारावं, ठीक आहे तुम्ही हा पुरावा देत आहात पण तो या खटल्याशी कसा सुसंगत आहे. दुसरं उपकलम 2 हे सशर्त सुसंगततेबद्दल बोलतं. म्हणजे जर एखाद्या पुराव्याची सुसंगतता दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर अवलंबून असेल तर ती दुसरी गोष्ट आधी सिद्ध करावी लागेल. आणि तिसरं उपकलम 3 न्यायाधीशांना हा विवेकाधिकार देतं की त्यांनी पुरावा सादर करण्याचा क्रम ठरवावा. थोडक्यात काय तर जो पक्ष पुरावा सादर करतोय त्याच्यावरच तो सुसंगत आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. यातले महत्त्वाचे मुद्दे आपण थोडक्यात पाहूया. पहिलं, न्यायाधीशांचे अधिकार म्हणजे पुरावा सुसंगत आहे की नाही हे ठरवणं. दुसरं, पक्षावरील जबाबदारी म्हणजे पुरावा कसा सुसंगत आहे हे दाखवणं. तिसरं, सशर्त सुसंगतता म्हणजे एक गोष्ट सिद्ध झाल्यावरच दुसरी गोष्ट पुरावा म्हणून स्वीकारली जाणं. आणि चौथं, न्यायिक विवेकाधिकार म्हणजेच तथ्य सिद्ध करण्याचा क्रम ठरवण्याचा न्यायाधीशांचा हक्क. चला, आता ही सगळी थिअरी झाली, पण प्रत्यक्षात कोर्टात हे कसं लागू होतं काही उदाहरणांसोबत हे समजून घेऊया. न्यायालय पुरावा स्वीकारताना एक अगदी सोपी आणि तार्किक प्रक्रिया वापरतं. पहिली पायरी, पक्ष पुरावा सादर करायचा प्रस्ताव ठेवतो. दुसरी पायरी, न्यायाधीश विचारतात हा पुरावा संबंधित कसा आहे. तिसरी पायरी, पक्ष त्याचं स्पष्टीकरण देतो, सुसंगतता सिद्ध करतो. आणि मग येते शेवटची चौथी पायरी, न्यायाधीश निर्णय घेतात की तो पुरावा स्वीकारायचा की नाकारायचा. एक उदाहरण घेऊया. समजा मृत्यूपूर्व जबाब म्हणजेच डाईंग डिक्लेरेशन पुरावा म्हणून सादर करायचा आहे. तर न्यायालय आधी हे सिद्ध करायला सांगेल की ज्या व्यक्तीने तो जबाब दिला आहे ती व्यक्ती आता जिवंत नाही. जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो मृत्यूपूर्व जबाब स्वीकारला जाणार नाही. आणखी एक उदाहरण घेऊया, दुय्यम पुराव्याचं म्हणजेच सेकंडरी एव्हिडन्स. समजा एखाद्या डॉक्युमेंटची फोटोकॉपी पुरावा म्हणून सादर करायची आहे, तर कोर्ट आधी हे सिद्ध करायला सांगेल की मूळ डॉक्युमेंट हरवलं आहे किंवा नष्ट झालं आहे. हे सिद्ध झालं तरच ती फोटोकॉपी पुरावा म्हणून स्वीकारली जाईल. बघा, कोणत्याही कायद्याचा खरा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा आपण पाहतो की न्यायालयांनी त्याचा अर्थ कसा लावला आहे. चला, आता आपण काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय पाहूया ज्यांनी या कलमाचा अर्थ अधिक स्पष्ट केला आहे. या संदर्भातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा खटला म्हणजे स्टेट ऑफ उत्तर प्रदेश विरुद्ध राजनारायण. हा एक ऐतिहासिक खटला आहे ज्याने पुराव्याच्या स्वीकारार्हतेमध्ये सुसंगततेच्या तत्वाला सर्वोच्च स्थान दिलं. या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं की कोणत्याही पुराव्याच्या स्वीकारार्हतेसाठी सुसंगतता म्हणजेच रेलेव्हन्स ही सर्वात मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाची अट आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा खटला आहे RM मलकानी विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र. ह्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न न्यायालयासमोर होता. जर एखादा पुरावा चुकीच्या किंवा बेकायदेशीर मार्गाने मिळवला असेल तर तो स्वीकार्य असतो का
या खटल्यात न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा निकाल दिला. कोर्टाने म्हटलं की जर पुरावा खटल्याशी सुसंगत असेल तर तो स्वीकार्य आहे. तो कसा मिळवला, कायदेशीर मार्गाने की बेकायदेशीर, हा मुद्दा त्याच्या स्वीकारार्थेसाठी महत्त्वाचा नाही. मुख्य कसोटी ही केवळ आणि केवळ सुसंगतता आहे. ठीक आहे, मग आता जुना कायदा आणि नवीन कायदा यांच्यात नेमका काय फरक आहे ते पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे तत्त्व काही अगदी नवीन नाहीये. हे तत्त्व पूर्वीच्या भारतीय पुरावा कायदा 1872 मध्येही होतं. पण नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 141 मध्ये या तत्वाला एक स्वतंत्र आणि अधिक स्पष्ट स्थान दिलं गेलंय. यामुळे न्यायाधीशांची पुराव्याचे द्वारपाल म्हणून जी भूमिका आहे ती अधिक बळकट झालीय. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. न्यायव्यवस्थेच्या पूर्वपरीक्षेमध्ये म्हणजेच प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट या कलमाच्या क्रमांकावर किंवा त्याच्या मूळ तत्वावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मुख्य परीक्षेत म्हणजे मेन्समध्ये यावर एखादा समस्या आधारित प्रश्न म्हणजेच प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो, जिथे तुम्हाला एखाद्या पुराव्याची स्वीकारार्हता ठरवायची असेल. तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कलम 141, सुसंगततेवर आधारित स्वीकारार्हतेची मूळ संकल्पना आणि परीक्षेसाठी या कलमाचं असलेलं खूप जास्त महत्त्व. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न. कलम 141 अंतर्गत न्यायाधीशांना जो विवेकाधिकार दिला आहे तो खटल्याची कार्यक्षमता म्हणजे ट्रायल इफिशियन्सी आणि निष्पक्ष खटल्याची तत्त्व म्हणजे फेअर ट्रायल यांच्यात संतुलन कसा साधतो यावर नक्की विचार करा. न्यायव्यवस्था, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांवर अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांच्या तयारीसाठी भारतीय पुरावा कायद्यातील कलम 142, 143 आणि 144 समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर ही कलमं साक्षीदारांच्या तपासणीची संपूर्ण प्रक्रिया सांगतात, जी कोणत्याही खटल्याचा म्हणजे ट्रायलचा कणा असते. चला तर मग आज आपण या तिन्ही कलमांचं सविस्तर विश्लेषण करूया. आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी आपण साक्षीदाराचा प्रवास कसा असतो हे समजून घेऊ. त्यानंतर तपासणीचे 3 मुख्य टप्पे म्हणजे कलम 142, मग तपासणीचे नियम काय आहेत म्हणजे कलम 143, आणि मग एक महत्त्वाचा अपवाद दस्तऐवजासंबंधीचा तो कलम 144 मध्ये आहे. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे यावरही आपण फोकस करणार आहोत. कुठल्याही खटल्यामध्ये खरं काय आहे हे शोधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर साक्षीदाराची साक्ष. पण ही साक्ष कशी नोंदवायची याचे काही नियम आहेत की नाही? तर हो, नक्कीच आहेत. आणि हेच नियम आपल्याला भारतीय पुरावा कायद्यातील कलम 142, 143 आणि 144 मध्ये मिळतात. ही कलमं म्हणजे साक्षीदाराच्या तपासणी प्रक्रियेची एक संपूर्ण कायदेशीर चौकटच आहे. आता बघा, या सगळ्या प्रक्रियेमागे एक खूप महत्त्वाचं तत्त्व आहे. ते म्हणजे दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडायला समान संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून खटला निष्पक्षपणे चालेल. आणि म्हणूनच कायद्याने साक्षीदारांच्या तपासणीसाठी ही एक ठरलेली संरचित पद्धत घालून दिली आहे. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा पाहूया, कलम 142. हे कलम आपल्याला साक्षीदाराच्या तपासणीचे 3 मूलभूत टप्पे म्हणजे स्टेजेस सांगतं. तर हे 3 टप्पे कोणते आहेत? पहिला, सरतपासणी, ज्याला आपण एक्झामिनेशन इन चीफ म्हणतो. दुसरा, उलट तपासणी म्हणजेच क्रॉस एक्झामिनेशन. आणि तिसरा आहे फेर तपासणी म्हणजे री एक्झामिनेशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कायद्यानुसार साक्षीदाराची तपासणी याच क्रमाने म्हणजे याच सिक्वेन्सने होणं बंधनकारक आहे. आता प्रत्येक टप्प्याचं काम काय आहे आणि तो कोण करतो हे सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, सरतपासणी ही तो पक्ष करतो ज्याने साक्षीदाराला बोलावलं आहे. उद्देश तर आपल्या केसला सपोर्ट करणारी माहिती न्यायालयासमोर आणणे. त्यानंतर येते उलट तपासणी. ही विरुद्ध पक्ष करतो. कशासाठी? तर साक्षीदार खरं बोलतोय की नाही हे तपासायला आणि सत्याबाहेर काढायला. आणि मग सगळ्यात शेवटी गरज पडल्यास मूळ पक्ष फेर तपासणी करतो. कशासाठी? तर उलट तपासणीत काही गोंधळ झाला असेल किंवा काही शंका निर्माण झाल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी. ठीक आहे, तर आता आपल्याला तपासणीचे 3 प्रकार समजले. पण आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो. या तपासणीचे नियम काय आहेत
आणि यासाठी आपल्याला बघावं लागेल कलम 143. हे कलम आपल्याला तपासणीचा क्रम आणि प्रत्येक टप्प्यात कुठले प्रश्न विचारता येतात याची व्याप्ती म्हणजे स्कोप सांगतं. कलम 143 एक गोष्ट अगदी स्पष्ट करतं आणि ती म्हणजे तपासणीचा क्रम हा ठरलेला आहे. सगळ्यात आधी सरतपासणी, मग उलट तपासणी आणि गरज असेल तरच शेवटी फेरतपासणी. हा क्रम तुम्ही बदलू शकत नाही. इट्स फिक्स्ड. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. सरतपासणीमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त रेलेव्हंट फॅक्ट्स म्हणजे खटल्याशी संबंधित मुद्द्यांवरच प्रश्न विचारू शकता. पण उलट तपासणीचं तसं नाही. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, खूप व्यापक आहे. म्हणजे सरतपासणीत जे मुद्दे आले नाहीत त्यावरही प्रश्न विचारता येतात. याचा उद्देशच हा आहे की सत्य पूर्णपणे बाहेर यावं. आता राहिली फेरतपासणी. तर लक्षात घ्या, हिची व्याप्ती मात्र मर्यादित आहे, लिमिटेड आहे. तिचा वापर फक्त आणि फक्त उलट तपासणीत आलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठीच करता येतो. जर तुम्हाला काही नवीन मुद्दा मांडायचा असेल तर त्यासाठी न्यायालयाची खास परवानगी घ्यावी लागते. चला, हे सगळं एका उदाहरणातून समजून घेऊया, म्हणजे एकदम सोपं जाईल. समजा सरतपासणीत एक साक्षीदार म्हणतो, हो, मी आरोपीला त्या रात्री पाहिलं. आता विरुद्ध पक्षाचा वकील उलट तपासणीत काय विचारू शकतो? तो विचारेल, बरं, पण तिथे लाईट किती होता? तुम्ही किती लांब उभे होता? तुमची नजर बरोबर आहे का? अशा प्रश्नांनी एक शंका निर्माण होते, बरोबर? आता ही शंका दूर करण्यासाठी मूळ पक्ष फेरतपासणीत विचारू शकतो. आणि मग साक्षीदार स्पष्टीकरण देतो, अहो, तिथे एक मोठा स्ट्रीट लाईट होता आणि मी फक्त 10 फुटांवर उभा होतो. झालं, शंकेचं निरसन झालं. चला, आता या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा अपवाद पाहूया, जो आपल्याला कलम 144 मध्ये दिला आहे. हा नियम परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. कलम 144 काय सांगतं? तर जी व्यक्ती फक्त एखादं डॉक्युमेंट म्हणजे दस्तावेज कोर्टात सादर करण्यासाठी येते ती आपोआप साक्षीदार बनत नाही. आणि जोपर्यंत ती व्यक्ती साक्षीदार म्हणून शपथ घेत नाही तोपर्यंत तिची उलट तपासणी करता येत नाही. हाच तो नियम आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बँकेचा अधिकारी. समजा कोर्टाने एका बँक ऑफिसरला फक्त ग्राहकाचा अकाउंट स्टेटमेंट सादर करण्यासाठी बोलावलं. तर तो ऑफिसर येईल, ते स्टेटमेंट सादर करेल आणि निघून जाईल. त्याची उलट तपासणी करता येईल का? नाही, अजिबात नाही, कारण तो साक्षीदार नाहीये. पण जर त्याच ऑफिसरला साक्षीदार म्हणून बोलावलं असेल, त्याची साक्ष नोंदवली गेली असेल, तर मात्र त्याची उलट तपासणी नक्कीच करता येते. फरक लक्षात आला ना? तर आतापर्यंत आपण या तिन्ही कलमांचा अभ्यास केला. चला, आता सगळ्या गोष्टी एकत्र जोडून एक सारांश पाहूया आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तेही लक्षात घेऊया. चला, एक जलद उजळणी करूया. कलम 142 काय सांगतं? तपासणीचे 3 प्रकार. कलम 143 काय सांगतं? तपासणीचा क्रम आणि व्याप्ती. आणि कलम 144 तर दस्तावेज सादर करणारी व्यक्ती ही साक्षीदार नसते. किती सोपं आहे. ही जी उलट तपासणीची संकल्पना आहे ना, ती नैसर्गिक न्यायाच्या एका खूप मोठ्या तत्वावर आधारलेली आहे. ते तत्व म्हणजे ऑडी अल्टरम पार्तेम. याचा अर्थ होतो दुसऱ्या पक्षाचंही म्हणणं ऐकून घ्या. आणि उलट तपासणीमुळेच हे तत्व कोर्टात प्रत्यक्षात उतरतं. आता खास ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षेसाठी काही टिप्स. प्रिलिम्समध्ये म्हणजे पूर्वपरीक्षेत कलम 143 मधल्या क्रमावर किंवा कलम 144च्या नियमावर सरळ प्रश्न विचारला जातो. मेन्स परीक्षेत मात्र तुम्हाला प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स येतील, जिथे तुम्हाला या कलमांचा वापर करावा लागेल. आणि हो, आपल्या उत्तरात करतार सिंग विरुद्ध पंजाब राज्य ह्या केसचा उल्लेख नक्की करा. ह्या केसमध्ये उलट तपासणीचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. तर या संपूर्ण चर्चेचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे. कलम 142, 143 आणि 144 ही तिन्ही कलमं मिळून साक्षीदारांच्या तपासणीची रचना, व्याप्ती आणि सुरक्षितता ठरवतात, ज्यामुळे न्यायालयात निष्पक्षता टिकून राहते आणि सत्य प्रभावीपणे बाहेर येतं. हे वाक्य परीक्षेसाठी पाठच करून ठेवा. ज्युडिशरी, एपीओ आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सखोल कायदेशीर विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचं कलम 145 समजून घेणार आहोत. हे कलम कशाबद्दल आहे? तर चारित्र्याच्या साक्षीदारांच्या तपासणीबद्दल. आणि हो, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणात
आपण काय काय बघणार आहोत? तर आपण 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 145 ची ओळख करून घेऊ. मग कायद्यात नेमकं काय म्हटलंय ते बघू. त्यानंतर त्याचे आवश्यक घटक कोणते आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊ. पुढे व्यवहारात हे कलम कसं वापरलं जातं यावरही चर्चा करू. मग काही कायदेशीर तत्त्व आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे याची उजळणी करू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. कलम 145 ची मूळ संकल्पना नेमकी आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे कलम अशा साक्षीदारांबद्दल बोलतं जे कोर्टात येऊन एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल म्हणजे तो माणूस कसा आहे ह्याबद्दल साक्ष देतात. इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवायला हवी. कायद्याच्या नजरेत चारित्र्याचा साक्षीदार हा काही स्पेशल साक्षीदार नसतो बरं का. त्याला कोणताही विशेष दर्जा नाही. त्याची साक्षसुद्धा इतर कोणत्याही सामान्य साक्षीदाराप्रमाणेच तपासली जाते. मग केस सिव्हिल असो किंवा क्रिमिनल, त्यालाही त्याच कठोर तपासणीला सामोरं जावं लागतं. आणि खरं सांगायचं तर हेच कलम 145चं मूळ आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय तर कोणीतरी येऊन चारित्र्याबद्दल साक्ष दिली म्हणजे ती अंतिम मानली जाईल असं अजिबात नाही. त्या साक्षीची विश्वासार्हता किती आहे हे तपासण्यासाठी तिची उलट तपासणी आणि फेर तपासणी होणं बंधनकारक आहे. त्याला पर्याय नाही. ठीक आहे, मग आता आपल्याला बेसिक कन्सेप्ट तर कळलाय. चला आता थेट कायद्याकडे वळूया. बघूया की बेअर ॲक्टमध्ये नेमकं काय लिहिलं आहे. बघा, कायदा किती स्पष्ट आणि सोप्या शब्दांत सांगतो. चारित्र्याच्या साक्षीदारांची उलट तपासणी आणि फेर तपासणी करता येईल. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. मग याचा अर्थ काय होतो? समजा एखादा साक्षीदार सांगतोय की आरोपी खूप चांगल्या स्वभावाचा आहे, तर विरुद्ध पक्षाला पूर्ण हक्क आहे की ते त्या साक्षीदाराला प्रश्न विचारू शकतात, त्याची साक्ष खोडून काढण्याचा प्रयत्न करू शकतात. हाच तर या कलमाचा गाभा आहे. आता परीक्षेसाठी हे कलम नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचे आवश्यक घटक म्हणजे एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स काय आहेत हे बघावं लागेल. चला ते तोडून तोडून समजून घेऊया. ह्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी येतात. पहिलं म्हणजे साक्षीदाराचा प्रकार, म्हणजे नक्की कोणत्या साक्षीदाराबद्दल बोलतोय आपण. तर अशी व्यक्ती जी एखाद्याच्या नैतिक चारित्र्यावर किंवा समाजातल्या प्रतिष्ठेवर साक्ष देते. दुसरा महत्त्वाचा घटक आहे कोणती तपासणी करता येते. तर इथे 2 गोष्टींना परवानगी आहे. विरुद्ध पक्षाकडून होणारी उलट तपासणी आणि ज्या पक्षाने साक्षीदाराला बोलावलंय त्यांच्याकडून होणारी फेर तपासणी. आणि तिसरा म्हणजे प्रश्नांची व्याप्ती. तुम्ही काहीही विचारू शकत नाही. प्रश्न फक्त आणि फक्त चारित्र्याशी संबंधित तथ्य आणि त्या साक्षीदाराच्या विश्वासार्हतेपुरतेच मर्यादित असले पाहिजेत. हे सगळं थिअरॉटिकल वाटतंय ना? चला आता एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया. असं उदाहरण जे तुम्हाला थेट मेन्स परीक्षेत प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न म्हणून समोर येऊ शकतं. चला एक परिस्थिती इमॅजिन करून. एका व्यक्तीवर चोरीचा आरोप आहे. बचाव पक्षाकडनं एक साक्षीदार येतो आणि कोर्टात सांगतो, अहो हा आरोपी तर खूप प्रामाणिक आणि कायद्याचं पालन करणारा माणूस आहे. आता इथे कलम 145 पिक्चरमध्ये येतं. सरकारी पक्षाला लगेच अधिकार मिळतो. सरकारी वकील त्या साक्षीदाराला उलट तपासणीत विचारू शकतात, बरं मग तुम्हाला हे माहीत आहे का की या व्यक्तीवर याआधीही 2दा चोरीचे आरोप झाले आहेत? बघा, एकाच प्रश्नाने त्या साक्षीदाराच्या प्रामाणिक या शब्दावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. हेच आहे कलम 145चं पॉवर. आता आपण जे उदाहरण बघितलं ते फक्त काल्पनिक नाहीये. अगदी याच तत्वाला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या केसमध्ये मान्यता दिली आहे. चला तो लँडमार्क जजमेंट बघूया, ज्यामुळे ही संकल्पना आणखी स्पष्ट होईल. ही केस आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध बलिराम. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की चारित्र्याच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष ही दगडावरची रेष नाही. ती अंतिम मानली जाऊ शकत नाही. तिची विश्वासार्हता तपासण्यासाठी उलट तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. अगदी तसंच जसं आपण त्या चोरीच्या उदाहरणात बघितलं. बरं, प्रत्येक कायद्याच्या तरतुदीमागे काहीतरी कायदेशीर तत्व असतात, काही मॅक्झिम्स असतात. मग कलम 145च्या मागे असं कोणतं तत्व आहे जे याला एवढं महत्त्व देतं? चला ते बघूया. हे तत्व आहे ऑडी अल्टरम पार्टेम. हा एक लॅटिन मॅक्झिम आहे ज्याचा सरळ अर्थ होतो दुसऱ्या पक्षाचंही ऐकून घ्या. हे नैसर्गिक न्यायाचे खूप मोठं तत्व आहे. विचार करा, जर एका पक्षाला फक्त आपलं म्हणणं मांडू दिलं आणि दुसऱ्याला त्यावर प्रश्न विचारण्याची संधीच दिली नाही तर तो न्याय होईल का? नाही.
कलम 145 बरोबर हेच करतं, ते विरुद्ध पक्षाला उलट तपासणीचा हक्क देऊन ऑडी अल्टरम पार्टेम या तत्वाची पूर्तता करतं. मग या सगळ्याचा उद्देश काय? हे कलम का आहे कायद्यात? तर याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, चारित्र्याबद्दल जो काही पुरावा दिला जातोय त्याची निष्पक्ष आणि सखोल तपासणी झाली पाहिजे. आणि दुसरं, दोन्ही पक्षांमध्ये एक बॅलन्स राखला गेला पाहिजे. असं व्हायला नको की एक पक्ष फक्त चारित्र्याचं कौतुक करून केस जिंकून जाईल आणि दुसऱ्याला त्यावर काही बोलायची संधीच मिळणार नाही. चला, आता आपण त्या भागाकडे येऊया ज्याची तुम्ही सगळे वाट बघत आहात, एक्झाम फोकस. परीक्षेच्या दृष्टीने या कलमातून नेमके कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते आता आपण बघूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट प्रश्न येऊ शकतो, विच सेक्शन डील्स विथ क्रॉस एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस टू कॅरेक्टर? उत्तर सोपं आहे, कलम 145. आणि मेन्समध्ये काय? तर मेन्समध्ये तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल, एक प्रॉब्लेम दिला जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न विचारला जाईल. अगदी आपण जे चोरीचं उदाहरण बघितलं तशा प्रकारचा. ओके, चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे हे कलम तुमच्या कायम लक्षात राहील. पहिलं, सेक्शन नंबर जो आहे 145. दुसरं, मूळ संकल्पना ती म्हणजे चारित्र्याच्या साक्षीदारांची उलट तपासणी आणि फेरतपासणी होऊ शकते. आणि तिसरं, मुख्य तत्व की चारित्र्याचा पुरावा जरी स्वीकारार्ह असला तरी त्याची विश्वासार्हता तपासणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग या संपूर्ण चर्चेचा फायनल टेकअवे काय आहे? तो हाच की चारित्र्याची साक्ष कोर्टात नक्कीच स्वीकारली जाते, पण तिला काही विशेष महत्त्व नाही. तिची सत्यता आणि विश्वासार्हता ही इतर कोणत्याही पुराव्याप्रमाणेच कसून तपासली गेली पाहिजे. यात कोणतीही सवलत नाही. ज्युडिशरी, एपीओ आणि कायदेशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारची माहितीपूर्ण सामग्री मिळवण्यासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.